संजय काका पाटील बी काय उपयोगाचा नाही आणि चंद्रहार पाटील बी काय उपयोगाचा नाही. 5-10 वर्षानं बदल झाला पाहिजे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे काम करण्याची. चंद्रहार पाटील हाय कुठं राहायला आणि हे जिल्हा कुठं ते तिकीट देताना देणाऱ्यानंतर विचार करून द्यायला पाहिजे. हे जे आत्ताचं जे सरकार आहे हे आता गंडवागंडवीचं सरकार आहे. फक्त आमदारांनाच काम केलं नाहीचं ना, खासदारांना एवढं म्हणावं तसं सांगली जिल्ह्यात काय कामं केलेलं नाही. आतापर्यंत काँग्रेसनंच या देशात काम केलंय, बीजेपीनं काही काम केलेलं नाही. कुस्तीपट्टूवाल्याला फक्त कुस्तीवालीच ओळखते. मग आता यांना भ्रष्टाचारी नेते कशाला पाहिजे ईडी लावून घेते त्यांच्या पक्षात, सांगा बघू. तिकीट देऊ दे अगर नाही देऊ दे, अपक्ष जरी विशाल पाटील उभे राहिले तरी आम्ही विशाल पाटलांना मतदान करणार. काँग्रेस काय बीजेपी चांगलं कुठलं सरकार? काँग्रेस गेले 5 वर्ष त्याच्या 5 वर्ष लोकांनी बदल करून दिलेला आहे ना असं ना, पण त्या खासदाराने ह्या सांगली जिल्ह्याचा मी खासदार आहे म्हणून ना असं काही त्याने म्हणजे दर्शवलेलं नाही सांगली सिटीत. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा. आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय, लोकांना भेटतोय, लोकांच्या काय ते मतं जाणून घेतोय. आता आपण सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. या सांगली लोकसभा मतदारसंघामधील इथं जे रिक्षा स्टॉप आहे, बस स्टँडच्या बरोबर समोर असलेले जे रिक्षा स्टॉप आहे त्या रिक्षा स्टॉपवरती आहे. इथं काही रिक्षा चालकसुद्धा आहेत, काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करूया. या लोकसभा निवडणूक संदर्भात काय वाटते, कोण असायला पाहिजे खासदार म्हणून, पुढचा चेहरा कोण पाहिजे? मला असं वाटतं 5-10 वर्षानं बदल झाला पाहिजे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे काम करण्याची. काम करण्याची संधी नवीन लोकांना मिळाली पाहिजे असं मला वाटतं. आता बघायला गेलं तर काका पाटील आहेत, त्यांच्या विरोधामध्ये विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची नावं त्याला दिले ना. 40-45 वर्ष काँग्रेसला संधी दिली, 10-15 वर्ष भाजपला संधी दिली. नवीन लोकांना तुम्ही संधी दिलं तर त्यांचं काम तुम्हाला कळलं ना. नवीन लोकांना जर संधी दिली तर त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना आहेत, त्यांनी काय जिल्ह्यासाठी काय करणार आहेत हे आपण त्यांना संधी दिली तर आपल्याला बघायला मिळणार ना. बरोबर. त्यामुळं 5-10 वर्ष झाले की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, नवीन पक्षाला संधी दिली पाहिजे. असं केलं तर ते व्यवस्थित होईल. मग चंद्रहार पाटील ही कुस्ती मारतील का लोकसभेची? मारतील की. आपण सगळेजण मिळून जर त्यांना संधी दिली, साथ दिली तर ते करू शकतात ना. सगळेजण मिळून जर साथ दिली, सगळ्या लोकांनी मिळून जर आशीर्वाद दिला, जनतेचा आशीर्वाद असेल तर त्यांनी पुढं काम करू शकतात. 14 पूर्वी दादांचं काय काम होतं का? सुधीर दादांचं काय नाही. मग जनतेने त्यांना संधी दिल्यावर त्यांनी काम करून दाखवलं का नाही, तसं ते सुद्धा करतील. संजय काका पाटील, चंद्रहार पाटील की विशाल पाटील? मला वाटते विशाल पाटील. का विशाल पाटील? विशाल पाटीलला भरपूर अनुभव आहे ना, आणि द्यायला पाहिजे उमेदवार त्यांना. खरं त्यांनी काँग्रेस उमेदवार नाकारले हे चुकीचे केलं. लागलेत आता डायरेक्ट असं वाटतं. आता त्यांच्या तो पक्षाचा प्रश्न आहे, आपण काय बोलू शकतो. खरं विशाल पाटील द्यायला पाहिजे, बाकी मी काय बोलू शकत नाही. संजय काका पाटील आहेत, इकडे बघायला गेलं तर विशाल पाटील, चंद्रहार पाटील आहेत. काय वाटते कुठला उमेदवार चांगल्या पद्धतीने? समज आहे का, आता गेले 5 वर्ष त्याच्या 5 वर्ष लोकांनी बदल करून दिलेला आहे ना असं ना, पण त्या खासदाराने ह्या सांगली जिल्ह्याचा मी खासदार आहे म्हणून ना असं काही त्याने म्हणजे दर्शवलेलं नाही सांगली सिटीत. त्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल जरा म्हणजे योग्य वाटत नाही. आणि आता विशाल पाटलाला दिलं तर बरं आहे, कारण त्याच्या तोडीला तोच उमेदवार असावा असं आमची अपेक्षा आहे. चंद्रहार पाटलांना दिलं तर नवे होईल म्हणतात काकांना. कोण शक्यच आहे ते. चंद्रहार पाटील हाय कुठं राहायला आणि हे जिल्हा कुठं ते तिकीट देताना देणाऱ्यानंतर विचार करून द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे परवा मिरजेत सभा घेतली, एवढा मोठा विषय केला. काय विषय केला? सभा घेतली मान्य आहे की सभेला तेवढीच त्यांच्यापुरते असलेले मंत्रिमंडळ हे असते कार्यकर्ते, बाकीची जनता एवढी कोण नाही. जनता आता कोण किती ओळखतात सांगा? कुस्तीपट्टूवाल्याला फक्त कुस्तीवालीच ओळखतात, पण एवढी जनता कोण फारशी ओळखत नाही. तसं बघायला गेलं तर बीजेपीने या मतदारसंघात भरपूर निधी दिलाय, कामं केली आहेत. फक्त आमदारांनाच काम केलं नाही असं ना, खासदारांना एवढं म्हणावं तसं सांगली जिल्ह्यात काय कामं केलेलं नाही. कोण अशी लोक म्हणत पण नाहीत बाबा म्हणून काकांना. फक्त इलेक्शनच्या टायमाला 2 शब्द बोलू शकतो ना असं ना, आम्ही हे करतो ते करतो. वरती केंद्रात मोदी पाहिजे, अबकी बार 400 पार असे एक विषय आहे. ते वरती केंद्राचा विषय अलग आहे, आम्ही आमच्या जिल्ह्याबद्दलचं सांगतो. कारण आता केंद्रीय लोकांना ते अबकी बार त्यात किती अच्छे दिन भोगायला लागलेत सर्वसामान्य जनता, ते तुम्हाला बी माहीत आहे आणि ते त्यांना बी माहीत आहे, जनतेला बी माहीत आहे. अलग अलग सर. त्यामुळे
जनता एवढे मोदी वगैरे म्हणते ते का ना, त्याविषयी वरच्या लेवलला जागतिक लेवलला मोदीचं काम चांगलं आहे, आम्ही नाही म्हणत ना, पण सामान्य जनतेसाठी बाबा पोट भरायसारखं असं काही नाही हो. एवढी महागाई पण केलेली आहे तसं नाही. बाकी काय आम्हाला सांगायला नाही. मग काय वाटते, काँग्रेस काय बीजेपी चांगलं कुठलं सरकार? बर. काँग्रेस हां सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जायचं असेल, देशाचा सगळा जर विकास व्हायचा असेल तर काँग्रेसच पाहिजे. हां एकच कुठेतरी जात आणि एकच कुठला तरी धर्म बघून चालत नाही. देश चालवायसाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. ते काँग्रेसच करू शकतं, बी जे पीवाल्यांचं ते काम नाही. मग सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काय होईल असं वाटतं या निवडणुकीत? काँग्रेस आम्ही सांगितलं की पहिल्यांदाच मी हात केला पहिल्यांदा. तिकीटाला तर नाही म्हणायला लागलेत ना काय? तिकीट देऊ दे अगर नाही देऊ दे, अपक्ष जरी विशाल पाटील उभे राहिले तरी आम्ही विशाल पाटलांना मतदान करणार. काय एवढं कशासाठी? तसंच आहे ते, आमचं प्रेम आहे दादा घराण्यावर. उमेदवार म्हणून की काँग्रेस म्हणून? काँग्रेस म्हणून आणि उमेदवार म्हणूनही. कारण दादांचे सांगलीकरांवर फार उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड करायची आता आमच्यावर वेळ आलेली आहे, ते आम्ही करणार. पक्ष म्हणून कुठला पक्ष चांगला? काँग्रेस. काँग्रेस कसं काय? आत्तापर्यंत काँग्रेसनं या देशात काम केलेलं आहे. आता हे जे आत्ताचं जे सरकार आहे हे आता गंडवागंडवीचं सरकार आहे. असं कसं? होय, काय काम आहेत भरपूर आता काम याच्यात- आहेत आता. एवढं देश एवढा पुढे चाललाय. राम मंदिर बांधलं हेच काम आहे का? काय कुठं तुम्हीच विचारायला की भरपूर काम आहेत, काय एक काम सांगायचं. लोक म्हणतात ना काय आता भरपूर काम. तुम्ही काय म्हणताय? तुम्ही काय म्हणताय? मी तुम्हाला विचारायला अहो तुम्ही मला बोलला काँग्रेस आतापर्यंत काँग्रेसनंच या देशात काम केलंय, बीजेपीनं काही काम केलेलं नाही. त्यामुळं आमचं काँग्रेसच. मग काय वाटतंय ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आता पुढचा उमेदवार कोण? काँग्रेस. कोण आता विशाल पाटील करतील का काम? हो बर करणार काम. काय विशाल पाटील म्हणून उमेदवार म्हणून कसं आहे माणूस? हाय चांगला आहे. आतापर्यंत आम्ही काय त्यांच्या संपर्कात नाहीत, पण ह्याच्या आधी ऐकलेलं आहे त्यांचं, त्यामुळे करतील त्यांनी काम. करतील असं वाटतंय. या हो साहेब नमस्कार. नाव कसं तुमचं नाव काय? नाव तानाजी फडतरे. नाव सांगा. तानाजी फडतरे. काय वाटते तुमचं काय मत आहे? काका पाटील आहे, संजय काका पाटील आहेत, विशाल पाटील आहे, चंद्रहार पाटील आहेत. संजय काका पाटील बी काय उपयोगाचा नाही आणि चंद्रहार पाटील बी काय उपयोगाचा नाही आहे. विशाल पाटील जर आता उभारलं तर जरा काँग्रेस सरकार आलं तर बदल व्हायला पाहिजे. काय तर ह्या 15 वर्षात काय केलं पाहिजे बी जे पीनं? काही सुद्धा केलेलं नाही आहे. त्यामुळे आता बी जे पीला मागं सारून काँग्रेसच आपलं हाही पहिलं आलं पाहिजे सत्तेवर. काँग्रेस यायला पाहिजे. तर आता ही सगळीच लोक म्हणायला लागतात काँग्रेस यायला पाहिजे. काय कसं काय असं वाटते काँग्रेसनं? बी जे पीने काहीच कामं केलेली नाहीत ना, नुसतं गंडवागंडवी, दुसरं काय नाही. लोकांना फसवायचं काम केलेलं आहे आतापर्यंत. आणि काँग्रेसच्या मागं एडी लावून त्यांची लोक आहेत, ते काँग्रेसची लोक यांनी एडी लावून मागं आपलं ओढत बसले आपल्या पक्षामध्ये. विकास झालाय तो कुठं आहे? कुठला विकास? कशाच झाला विकास? लोक खुले आहेत ते विकास झाला ती म्हणणारे. विकास झाला असतं तर लोकांना दिसलं असतं ना, ओरडली नसती ना लोक बी जे पीच्या नावानं. म्हणून बदल पाहिजे असं बदल पाहिजे आता. काय नाव? मार्तंड गवळे. काय वाटते काय मत आहे या लोकसभा निवडणुकीसंदर्भात? लोकसभा निवडणुकीबद्दल काय काँग्रेसच यायला पाहिजे काय, पण आणि मशीन बंद व्हायला पाहिजे मुळात. ईव्हीएम मशीन? हां मशीन बंद व्हायला पाहिजे. पहिल्यासारखं कागदात शिकं पाहिजेत. बरं बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजे. लोकसंख्या वाढायला लागली आहे, निवडणूक घ्यायला एवढं अहो काय माणूस बळ आहे किती ठीकवर आहे की माणूस बळ. का विश्वास नाही? विश्वास नाही त्याच्यावर. साधं आमचं मीटर फास्ट करता येतं या, आणि ते तर काय सरळ सांगायला? होय सरळ सांगायला हाय ते सांगायला ना. मशीन बंद व्हायला पाहिजे मुळात पहिला. काय म्हणतात? भाजप हे एक नंबरचं भाजपच आहे. भाजप यायला पाहिजे आमच्या माझं मत असं बघा. ते मत म्हणते आताच्या पिढीला काय पाहिजे? भाजप पाहिजे आताच्या पिढीला. भाजप पाहिजे. सुविधा बिधा सगळी करतात ना. आता माझं कॅन्सरचं ऑपरेशन 2 लाख रुपये माझे वाचले. माझ्या घराला सबसिडी मिळाली 2,20,000 रुपये. मला हे भाजपच पाहिजे ना. एवढंच भाजप.
आता सांगा तुम्ही, हे बघा यांचं तुमच्या समोर उदाहरण आहे, भाजप पाहिजे म्हणाला. आता हे बघा, एक लक्षात घ्या, हा जे आता हे जे आहे ते कुठला निधी दवाखान्याचा हे ते हे ज्या आता ह्याबद्दल तुम्हाला सांगतो, हे सरकार आल्यापासून तुम्हाला पहिला जकात हे व्यापारी भरत होता, बरोबर आहे का? मग आता जी GST आहे हे जनतेकडनं घेतली जाते, अलग लक्षात. मग हा जे कर आहे ते ह्या मार्फतच हेच निधी देतात ना ह्याचा, तुम्हाला कुठला दवाखान्याचा म्हणा आणि काय असेल ते शैक्षणिक शुल्क म्हणा हे येते. बरं एवढ्यानं नुसतं जनतेचं, सर्वसामान्य जनतेचं सगळ्याच दवाखान्याचा खर्च असतो असं पण काय नसतं. ज्याला अडचण आहे त्यालाच तो उपयोग होणार, पण सर्वसामान्य जनतेला खायला रोज जे लागते ते त्याच्या मागचा जे कर आहे ते ही जी महागाई आहे ती ही आटोक्यात पाहिजे का नाही. पण इतके वर्ष आता देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसनं बरेच काळ सरकार राज्य चालवलं, पण असं एवढं सर्वसामान्य जनतेला झळ पोचवलं इतपत वरचं नेतं म्हणतात काँग्रेस काळात भ्रष्टाचार झाला, आता देश कुठंतरी विकास. मग आता ह्यांनी काय कमी भ्रष्टाचार करते ते काय सांगा बघू. मग आता ह्यांना भ्रष्टाचारी नेते कशाला पाहिजे, ईडी लावून घेते त्यांच्या पक्षात सांगा बघू. हां, मग ही भ्रष्टाचारी नेते ह्यांच्यात घेतलं ना, मग ते भ्रष्टाचार मुक्त झाला सगळं, ते करणार नाहीत कशावरनं. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा. हां, मग आता हे जे काँग्रेसचे सगळं हे जे मोहिते पाटील, अशोक चव्हाण म्हणा, हे जे आहे की नाही, यांना ही ईडीची भीती दाखवून ना यांनी यांच्या पक्षात घेते, ह्याचं कारण काय? हां, असं आहे का ना. मग ही भ्रष्टाचार आहेत, मग ही आमच्या पक्षात नकोत असं का म्हणत नाहीत सांगा बघू. कारण त्यांच्या मागं त्यांनी काँग्रेसचा विकास करून जनतेचं काय तर लोकमत मान्य हे मिळवलेलं आहे त्यांनी, म्हणून त्यांच्या मागं मनुष्यबळ असल्या कारणाने ते नाव घेतात. हो, आपला पक्ष मजबूत व्हायसाठी. पण आता सध्या पारडं त्यांचं जडच आहे, जिकडे जाईल तिकडे असं आहे. मग हे कसं होतं, काँग्रेस पाक पूर्ण कमकुवत करत आणले त्यांनी असं हे करून काका नमस्कार, नाव कसं आपलं? माझं नाव गजानन अण्णासाहेब बोळाज. काय वाटतंय या लोकसभा निवडणूक लागली आहे, या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून कुठला पक्ष योग्य आहे? हां, हे बघा, भारत ज्या वेळेला पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेला काँग्रेसची स्थापना ही झाली. काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काही काँग्रेसचे बडे मोठे कार्यकर्ते होते, त्यांनी सांगितले की आता काँग्रेस बरखास्त करा. पण जे कट्टर काँग्रेसवाले होते त्यांनी ही काँग्रेसची सत्ता तशीच चालू ठेवली आणि अखंड काँग्रेसचे नंतर विभाजन झालं, आय काँग्रेस, एस काँग्रेस. तर त्या विभाजनामध्ये काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून आपापली मतं म्हणजे आपली प्रतिष्ठा अत्यंत प्रज्वळपणानं आणण्यासाठी नाना तऱ्हेचे वापर केले. पण आत्ताच्या पोझिशनला असं आहे की पारतंत्र्यातला भारत आणि त्यावेळची काँग्रेस, तर त्या पारतंत्र्यामध्ये ब्रिटिश काळामध्ये जे काँग्रेसनं काम केलेलं आहे त्याची तुलना आत्ता कशातहीच होत नाही. त्या काँग्रेस कुठल्याही पक्षाची कोणत्याही पक्षाची तुलना होत नाही. आता काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे पारतंत्र्यामध्ये शेतकऱ्यांचा वाली म्हणून सरदार वल्लभभाई पटेल बारडोलीच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी जो काय मोठा सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहामध्ये खरोखर सरदार वल्लभभाई पटेलांनी शेतकऱ्यांना जो काही न्याय मिळवून दिला. आणि आज आम्ही काय काँग्रेस म्हणजे शेतकऱ्याचं नेतृत्व करणाऱ्याचं नाव काय आम्ही घेणार नाही. त्यावेळेचे दिवस वेगळे होते, त्यावेळेला देश पारतंत्र्यात होता, देशाला स्वातंत्र्य मिळालं, तिथून पुढे भरपूर बदल होत गेले. आत्ताच्या दृष्टिकोनात बदल, विकसनशील भारत आता विकसनशील प्रवास सुरू आहे. तर त्या प्रवासामध्ये आता शेतकऱ्यांचा जो काय अंतःकरणापासून जो वाली पाहिजे आहे त्यांना वाली नाही. आणि शेतकऱ्याला माल 4 आण्यानं घ्यायचा आणि तुम्ही 5 रुपयाला ऐकायचा, हे कुठला काय न्याय काढलाय तुम्ही? मीही शेतकरीच आहे, माझं काय रान जास्त नाही, माझं 1 एकर आहे. म्हणजे मी एकट्यापुरतं बोलत नाही, माझ्या अखंड भारत देशामधला जो शेतकरी माझ्यासारखा आज राबतोय
आणि त्याचा मोबदला त्याला काहीच मिळत नाही. कुठलं सरकार शेतकऱ्यासाठी उभारेल असं तुम्हाला वाटतं? ते आम्ही त्याचा कुणाच्याही पक्षाचं आम्ही नाव घेणार नाही, कारण आम्हाला काय माहिती आहे का, आम्हाला समाजामध्ये लोकशाहीमध्ये आम्हाला आमच्या स्वतंत्र मनानं आम्हाला इथं वावरायचं आहे. त्यामुळं आम्ही कुणाची बाजू घेऊन आम्हीच बांधणार नाही. बरोबर. का आम्हाला दगड मारतील बाकीचे पक्षाचे लोक. तुम्ही येऊन आमची मुलाखत घेऊन जातील, तुम्ही मुलाखत घेऊन जातील, आम्हाला दगड मारतील की. आम्ही काय तुडूक मुडूक आम्ही हे रिक्षाधंदा करून आम्ही आपलं पोट भरतोय. आणि आता रिक्षाधंद्याची पोझिशनसुद्धा आमची अशी आज इतकी बिघडलेली आहे की टॅक्स इन्शुरन्स आम्ही ज्या वेळेला टॅक्स भरत होतो त्यावेळेला 90 रुपये आम्ही टॅक्स भरत होतो आणि इन्शुरन्स 180 भरत होतो. आज कुठं 5400 इन्शुरन्स आणि टॅक्स कुठं, आणि ते पर्यावरण कर एक आमच्या उरावर बसवलं आहे. आम्हाला कोण वादी नाही. आमच्या रिक्षा बांधवांच्यासाठी आम्ही एकमेव रिक्षा व्यवसाय करणाऱ्या आमच्या बांधवांचा आम्हाला वादीच कोण नाही. तर आपण सांगलीमध्ये आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांची म्हणणी ऐकून घेतलीत. आता या काकांनी सुद्धा जे मांडलेलं मत आहे ते सुद्धा निर्णायक मत आहे. खरं बघायला गेलं तर कुठल्याही पद्धतीचं नाव न घेता त्यांनी एक चांगल्या पद्धतीने त्यांची एक भूमिका मांडलेली आहे. आगामी काळामध्ये सुद्धा सरकार हे असेल ते असेल किंवा सत्ता यांची असेल त्यांची असेल कुणाचीही असो, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, या रिक्षाचालकांच्या प्रश्नाला, व्यापाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देणारा कोणतरी असायला पाहिजे, अशा पद्धती यांची एक भूमिका आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत जातोय, लोकांची मतं जाणून घेतोय. आता आपण सांगलीमध्ये आहे. खरं बघायला गेलं तर रिक्षाचालक आणि यांचा हा रुटीन आहे. वेगवेगळ्या लोकांनाही भेटत असतात, लोकांची मतं ऐकत असतात, त्यांच्यातून त्यांना एक वेगळा अनुभव येत असतोय. काय चाललेलं आहे बाबा शहरामध्ये, एकंदरीत वातावरण काय आहे हे या लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती असते. म्हणून आपण या सांगलीतल्या रिक्षाचालकांच्या ही मतं KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊन आपल्यापर्यंत पूर्णपणे जशी आहेत तशा पद्धतीनं पोचवायचा प्रयत्न सुरू आहे. KK न्यूज चॅनल जर का आपण नवीन बघत असाल, आपल्यापर्यंत हे चॅनलचे व्हिडिओ अजून पोचत नसतील, चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.